दररोज नाश्त्यात काय वेगळं बनवायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। त्यात सकाळच्या नाश्त्यासाठी आरोग्यदायी आणि झटपट काय बनवता येईल याचा विचार आपण नेहमीच करतो। मऊ जाळीदार डोशाचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं। सकाळी घाईच्या वेळी तुम्ही हा जाळीदार नाश्ता बनवलास जास्त मेहनत न घेता हा नाश्ता तयार होईल। फक्त 1 मिनिटे हे मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरून तुम्ही हा अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये हा जाळीदार डोसा बनवू शकता। सकाळच्या घाईमध्ये बनणारी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। सोबतच ओल्या नारळाची मस्तपैकी अशी ही ऑथेंटिक चटणी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर कोणत्याही क्षणी जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे ते आपल्याला एखाद्या भांड्यानं किंवा वाटीनं घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करायचं आहे आणि त्याच वाटीनं सर्व हे साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर 1 वाटी एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तरीही तो तुम्ही घेतला तरीही चालेल। सोबतच पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आणि सारख्याच चमच्याने म्हणजे पोहे खायच्या चमच्याने इथे मी 1 चमचा पोहे घेतलेले आहेत। जे आपण कांद्या पोहेसाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। हे तीनही जिन्नस आपल्याला मिक्सरला 1 मिनिटासाठी चांगले फिरून घ्यायचे आहेत। जोपर्यंत यांची पावडर तयार होत नाही तोपर्यंत हे मिक्सरला फिरून घ्यायचे। हे तीनही जिन्नस साधारण 1 मिनिटापर्यंत मिक्सर चालू बंद करत यांची पावडर होईपर्यंत हे सर्व मी मिक्सरला फिरून घेतलेले आहेत। आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे। आणि जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे ताक वापरलं तरीही चालेल। पुन्हा त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं मी पाणी या मिश्रणामध्ये टाकून दिलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे। यामध्ये पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं तयार करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टसर असं तयार झालेलं आहे। तर या मिश्रणाला अजून पाण्याची गरज आहे, तर त्यासाठी सारख्याच वाटीने इथे मी थोडं पुन्हा पाणी घेतलेलं आहे। पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे। आपण जसं डोस्यासाठी मिश्रण तयार करून घेतो ना त्याच पद्धतीने याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण भिजवण्यासाठी मला साधारण 1.25 ते 1.5 वाटी एवढं पाणी मला इथे लागलेलं आहे। आता या मिश्रणाची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे आपल्याला मिश्रण जास्त पातळ देखील आणि जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। डोशाचं आपलं हे इन्स्टंट इथं मिश्रण तयार झालेलं आहे, पण हे डोसे बनवण्या अगोदर आपण मस्तपैकी अशी ऑथेंटिक ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊयात। सर्वात अगोदर गॅसवर एक तडका पॅनमध्ये साधारण 1 पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचे म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता ही हरभऱ्याची डाळ यामध्ये काही सेकंदापर्यंत चांगली अशी परतून घ्यायची। हिचा रंग न बदलता आणि चांगली भाजली जाईल अशा पद्धतीनं ही चांगली यामध्ये परतून घ्यायची। काही सेकंदाने डाळीचा हलकासा कच्चीपणा कमी झाला की यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। आता मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता किंवा या हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही इथे लाल मिरच्या देखील म्हणजेच लाल वाळलेल्या मिरच्या देखील इथे ॲड केल्या तरीही चालतील। आता हे दोनही जिन्नस मंद आचेवर थोडेसे खरपूस होईपर्यंत यामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता काही सेकंदाने तुम्ही पाहू शकता डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे आणि मिरच्या छानपैकी अशा तडकल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। आता पुन्हा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता साधारण 1 वाटी एवढे इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। आणि जर तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा वापर जरी केला तरीही चालेल। आणि सोबतच यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। आणि आपण जी डाळ आणि हिरवी मिरची जी तेलामध्ये आपण परतून घेतली होती ते मिश्रण गार झाल्यानंतर लगेचच या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। सोबतच सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि या सर्व साहित्यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या सर्व साहित्याचा आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली ही मस्तपैकी अशी ही ऑथेंटिक ओल्या नारळाची चटणी। आता या चटणीचं प्रमाण तुम्ही पातळ किंवा घट्ट देखील ठेवू शकता। तुम्हाला जर ही चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोड्याशा प्रमाणात पाण्याचा वापर करू शकता। आता ही तुम्ही नुसतीच चटणी अशीही खाऊ शकता किंवा या चटणीला मस्तपैकी मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका देखील देऊ शकता। हा तडका या चटणीला दिल्यामुळे या चटणीची चव अजूनच वाढलेली आहे।
आणि तुम्ही या चटणीचा रंग पाहू शकता, या चटणीला अतिशय सुंदर रंग आलेला आहे। तर ही चटणी डोश्यासोबत खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे। इकडे आपण चटणी बनवली आहे तोपर्यंत आपलं इकडं मिश्रण देखील मस्तपैकी असं भिजलेलं आहे। यातला रवा देखील मस्त असा फुललेला आहे। आता डोसा बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीचं हवं आहे। याच्यापेक्षा आपल्याला जास्त पातळ न जास्त घट्ट देखील हे मिश्रण ठेवायचं नाही। आता यामध्ये आपण काही साहित्य टाकूयात। तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सोबतच 2 ते 3 चिमूटभर यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे। आता हे मीठ आणि खायचा सोडा यामध्ये एकत्र करताना हे पीठ एकाच दिशेनं चांगलं फिटून घ्यायचं आणि मीठ आणि सोडा यामध्ये एकत्र करून झाल्यावर आपलं हे मिश्रण डोसे करण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर चला लगेचच आपण मस्तपैकी हे जाळीदार डोसे तयार करून घेऊयात। आता गॅसवर डोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता। तवा देखील मस्तपैकी असा गरम झालेला आहे आणि गरम झाल्यानंतर हा डोसा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा, जेणेकरून हा डोसा तव्यावर घातल्यानंतर हा डोसा तव्याला चिकटणार नाही। हा डोसा तव्यावर घालायच्या अगोदर तवा चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा, नंतरच हा डोसा तव्यावर घालायचा आहे। तर साधारण इथे मी पळी ते 1.5 पळीभर हे मिश्रण तव्याच्या मधोमध टाकलेलं आहे आणि अशाच पद्धतीने एकाच दिशेनं ही पळी फिरवत हा डोसा असा पसरून घ्यायचा आहे। याची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त करायची नाही आणि सारख्याच आचेवर हा डोसा मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे। हा डोसा भाजण्यास जास्त काही वेळ लागत नाही, अवघ्या 3 ते 4 मिनिटाच्या आतमध्ये आपला हा एक डोसा भाजून तयार होतो। आता गॅसची फ्लेम सारखीच ठेवायची आहे, गॅसची फ्लेम कुठेही कमी जास्त न करता हा डोसा मस्तपैकी असा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम सर्व बाजूने एकसारखी पोहोचत नाही त्यासाठी हा पॅन फिरवत राहायचा आणि हा डोसा एकसारख्या रंगावर चांगला भाजून घ्यायचा। डोशाची वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तेल स्प्रेड करायचं, जेणेकरून हा डोसा मस्तपैकी सोनेरी रंगावर चांगला भाजला जातो। डोस्याला मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि या डोशाच्या कडा देखील मोकळ्या झालेल्या आहेत। आता हा डोसा तुम्ही दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊ शकता, पण याची दुसरी मी बाजू भाजून घेणार नाही। पहा, अवघ्या काही मिनिटांमध्ये जास्त फापट पसारा न करता आपला हा जाळीदार इन्स्टंट नाश्ता तयार झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने बाकीच्या मिश्रणाचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत। पण डोसा तव्यावर घालायच्या अगोदर तवा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि पॅनच्या मधोमध टाकून अशा प्रकारे हे मिश्रण फिरून घ्यायचं, तेच त्याला गोलाकार द्यायचा। गॅसच्या मध्यम आचेवर हा एकसारख्या रंगावर डोसा चांगला भाजून घ्यायचा। डोसा भाजण्यास साधारण 3 ते 4 मिनिटे लागतात। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला एक डोसा बनून तयार होतो। तर पहा, दुसरा जाळीदार डोसा देखील आपला तयार झालेला आहे। अतिशय सुंदर रंग या डोशाला आलेला आहे आणि लगेच असे गरमागरम जाळीदार डोसे हे ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करायचे। अतिशय कुरकुरीत सुंदर रंगाचे आणि जाळीदार हे डोसे आपले तयार झालेले आहेत। आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत।